फक्त आता तुम्ही खाली न बसता अशी इकडे कधी याल, टाळ कधी घ्याल, सेवा कधी कराल, हळूहळू हळूहळू एक एक पाऊल टाकायचं. लाजायचं काय त्याला, आहे की नाही? जगानं आपल्याला हसावं, जगानं आपल्याला नावं ठेवावी, इतक्या पराकोटीचा परमार्थ करा. हो. आमच्या गुरुजींनी एवढ्या मोठ्या माळा घातल्या आणि एक बाई आली, नगरची होती. ती म्हणे, महाराज विनाकारण गळ्याला ओझं एकच घालत जा ना, काय इतक्या मोठ्या माळा घालता? महाराज म्हणत, तुला काही तकलीफ आहे काय? गळ्यात माया, माळा माया पैशाच्या, तू विचारून राहिली मला प्रश्न की एवढ्या कशा घालता? नाही पण काय कारण? महाराज म्हणत, या सगळ्या माळा माया 7 पिढ्यांच्या आहे, एकेका पिढीची माळ गळ्यात घालून घेतली. आता ती म्हणे, माझा ताण मिटला. आता तुम्हाला तर काही मी भविष्यात कोणालाच हा प्रश्न विचारणार नाही. जगानं आपल्याला हसावं. तसं तर तुळशी माळ, परमार्थ, गळ्यात टाळ घालणं, याला एक शब्द महाराजांनी दिलेला आहे, कंठी मिरवा. घालू नका, काय करा? मिरवा. किती मिरवता मिरवता हे लोक आपल्याला हसले पाहिजे इथपर्यंत मिरवा, सोंग वाटलं पाहिजे लोकांना, इतका परमार्थ करा. वाटू द्या ना लोकांना काय. पण परमार्थिक साधनेत भगवान परमात्म्याला मात्र कधीतरी आपली दया आली पाहिजे, कधीतरी परमेश्वरानं आपल्यावरती कृपा केली पाहिजे. त्याकरता हा अट्टहास आहे, हा प्रेम, हे प्रेम आहे. मला मनापासून आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञतेचा भाव व्यक्त करून सेवेला प्रारंभ करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल माझ्या सुनील दादाची सिस्टीम आहे. माझं एक महत्वाचं काम त्यांच्याकडे बाकी होतं, ते करून ते इकडे कीर्तनाला आले. मी मनापासून त्यांना सुद्धा वंदन करतो. धन्य हरिभक्त जन्मला ज्या वंशी, सकळ कुळासी तारियेल, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, वंशी भक्तराज वावा कोणी. तसं तर आईवडिलांचं एक कर्तव्याचं ओझं मुलाच्या डोक्यावरती असतं, आणि ते ओझं सांभाळत असताना मुलाला आगच्छन्तु महाभागा विश्वदेवा महाबलहा हे हत्र विहिता श्राद्धे सावधाना भवन्तु ते. त्या कर्तव्याच्या ओझ्यातून उतराई होण्याचा आजचा हा पुण्यस्मरणाचा श्राद्धाचा दिवस आहे. सनातन वैदिक परंपरेमध्ये 2 प्रकारची ऋण घेऊन मनुष्य जन्माला आला, एक पितृऋण आणि एक ऋषी ऋण. तसं 3 प्रकारच्या ऋणांचं वर्णन केलं, पण प्रामुख्यानं कृतज्ञता 2 ऋणांमध्ये जास्त व्यक्त केलेली आपल्याला दिसते. आपल्यावर पहिल्यांदा देव ऋण आहे, आपल्याकडे ऋषी ऋण आहे, आणि आपल्याकडे आईवडिलांचं सुद्धा ऋण आहे. संतांचं ऋण आहे, देवाचं ऋण आहे, आणि आईवडिलांचं कर्ज आपल्या डोक्यावरती आहे. ते फेडण्याचा, त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न सुद्धा केला तरी पूर्णतेला जात नाही. पण प्रयत्न करूच नाही असं मात्र नाही. एक कर्तव्याचं ओझं घेऊन आपण जन्माला आलो पाहिजे. पुराणामध्ये श्राद्धविधी केल्याची, पिंडदान केल्याची अनेक घटना भगवान श्रीरामाच्या चरित्रामध्ये सुद्धा आपल्याला दिसते. परंतु इतिहासामध्ये, पुराणामध्ये अशा अनेक घटना आहेत की ज्या अंगाला शहारे आणून देतात. बापा करता एखादा मुलगा काय करू शकतो? आपण काही करू शकत नाही. आपण श्राद्ध केलं, हे बापाच्या आशीर्वादाकरता केलेला विधी आहे, वडिलांकडून मिळणाऱ्या प्रेमाच्या शिदोरी करता केलेला विधी आहे. पण चुकून सुद्धा या केलेल्या कार्याचा अहंकार आपल्या अंतःकरणात येऊ नये. बऱ्याच लोकांनी श्राद्धविधी केले पण अहंकारात केले, फलश्रुत झाले नाही. त्याचं फल मिळावं अशी अपेक्षा असेल, निराभिमानानं ती सेवा करावी. परमार्थामध्ये दंभ चालत नाही, आणि नसलेल्या गोष्टीचा दंभ तर चालतच नाही. कसलेला नसलेल्या गोष्टीचा दंभ मिरवावा? काय माणसं आपल्याकडे काहीच नाही, त्याचा दंभ जगात मिरवत आहे. आता काय म्हणावं या लोकांना? म्हणजे गुळवंचचा माणूस पुण्याला गेला राहायला, 4-5 वर्ष राहिला, आणि गुळवंचा नवीन पोरगा 20 वर्षाचा 22 वर्षाचा या, त्याला जरा पुण्याच्या एक्शन ऑफिसला नोकरी लागली, दूरभाष केंद्रामध्ये. तो तिथं नोकरीला लागल्यानंतर त्याला वाटलं आपल्या गावचा एक व्यक्ती 5 वर्ष झाली पुण्यात राहायला आलाय, त्यांना भेटायला गेलं पाहिजे, चला जाऊ. तो त्याच्या ऑफिसला गेला. गावातला कुणीतरी अशिक्षित आलाय, नवीन आलाय, मी 5 वर्ष झाले पुण्यात राहतोय, जरा वजन टाकू, दबाव टाकू काहीतरी, म्हणून त्यानं गावातल्या व्यक्तीला पाहिलं, तिथला फोन कानाला लावला, लँडलाईन. अर्धा तास बोलत होता. तो बिचारा गावातला गरीब पोरगा आलेला, नवीनच शहरात आलेला, बसला होता खुर्चीवर. अर्धा तास झाले आपल्याजवळ कोणीतरी बसलंय ना, आपण फोनवरती बोलतोय, याला काय माणुसकी म्हणता का राजीव? अर्ध्या तासाने त्याने फोन ठेवला आणि विचारला, अरे तू खेड्यातून एकदम पुण्यात कसा आला? फार मोठं शहर आहे, कसं येणं झालं तुझं?
तो म्हणे मी नोकरीला लागलो. अरे वा वा, कोणत्या? म्हणे मी BSNL इलेक्शन ऑफिसला नोकरीला लागलो, दूरभाष केंद्राला. इथं कसं काय येणं घडलं? तो म्हणे ऑफिसला आलो आणि पहिला अर्ज तुमच्या नावाचा दिसला की तुमचा 8 दिवस झाले लँडलाईन फोन बंद आहे बुवा. मी म्हटलं एकदा यांचा फोन पहिल्यांदा दुरुस्त करू, गावातला व्यक्ती आहे. फाजील व्हावं लागलं ना, अपमानित व्हावं लागलं ना. नसलेल्या गोष्टीचा दंभ मिरवला की मनुष्याला त्रास होतो. जैसा आहे तैसा राहे, तरिका देव दुरी आहे. तुकोबाराय बोलतात, मनुष्य जसा आहे तसा राहिला तरी परमेश्वर कृपा करतो. काहीच नाही दंभ मिरवायचा. अहो, ज्यांनी केलं त्यांनी दंभ मिरवला नाही. पुराणामध्ये शंतनू नावाचे राजे होऊन गेले. त्यांचं लग्न गंगेबरोबर झालं आणि त्यांच्या पोटी 10 बालक जन्माला आले. पण त्या बालकांचा इतिहास असा आहे, ज्या गंगेनं राजा शंतनू सोबत लग्न केलं, तिनं लग्नाच्या दिवशी सांगितलेलं होतं, महाराज मी तुमची बायको आहे, मी पत्नी म्हणून नांदायला येते, मोलकरीण म्हणून नाही, तुमची दासी म्हणून नाही. मी माझ्या पद्धतीने स्वतंत्र पद्धतीने जीवन जगेल. तुम्ही मला आयुष्यात कधीच विचारायचं नाही तू असं का वागते, असं का करते, कधीच विचारायचं नाही. ज्या दिवशी तुम्ही मला विचाराल तू असं का करते, त्या दिवशी मी तुमच्या जोडून निघून जाईल. तुमचा आपला संबंध तुटला. बर झालं लग्न, मुलगा झाला. तिनं झालेला पोरगा नदीत सोडून दिला. दुसरा झाला नदीत सोडून दिला. तिसरा झाला नदीत सोडून दिला. 9 पोरं नदीत सोडली. शंतनू राजाने विचारलं नाही, कारण त्यांना माहिती होतं विचारलं तरी राहणार नाही. हे प्रकरण वाचलं तेव्हा मला कळायचं काय, तेव्हाही पोरीचा घाटा होता काय, मिळत नव्हते काय. आता एखादा असा वागला असता तर ठीक आहे बुवा, मिळतच नाही. पण तेव्हा तर मुलींचं प्रमाण ठीक होतं. ऐकत राहिले. 10वं पोरग झालं आणि ती पोरग ती नदी सोडायला लागली गंगा. ते म्हटले आता नाही. ते शंतनूने विचारलं, गंगे मी तुला विचारलं नाही 9 पोरं झाली तरी, पण आता 10वं गंगे सोडते, नदी सोडते. अगं कोणीतरी पाहिजे ना कुळाचार सांभाळायला या परिवारात. असं काय करते, त्याला राहू दे. ते म्हणे महाराज राहू द्यायचं पोरग घ्या, पण मी येते, आपला संबंध तुटला, आपलं ठरलं होतं, तुम्ही मला काही विचारणार नाही. हे पोरग, त्या मुलाचं नाव आहे देवव्रत. त्याच देवव्रताचं नाव पुढं भीष्माचार्य पडलं. तो देवव्रत नावाचा मुलगा शंतनूजवळ दिला आणि ती निघून गेली स्वर्गाला. कालांतराने ते भीष्माचार्य देवव्रत मोठे झाले आणि त्या शंतनू नावाच्या राजाचं एका सत्यवती नावाच्या महिलेवर प्रेम जडलं. त्याला ती आवडायला लागली. त्याला असं वाटायचं की मी हिच्याबरोबर विवाह केला पाहिजे. तिच्या बापाकडे गेला आणि त्या सत्यवतीची मागणी घातली, कारण याची पत्नी निघूनच गेली होती. मला तुमची मुलगी आवडते आणि ती तुम्ही मला दिली पाहिजे अशी मला अपेक्षा आहे. त्या सत्यवतीचा बाप हुशार होता. तो म्हणे तुला द्यायला अडचण नाही शंतनू पोरगी, पण तुला अगोदरच्या बाईचा एक मुलगा आहे आणि तो राजा होईल. मला माझी पोरगी दासी नाही राजमाता बघायची. माझ्या मुलीची पोरं राजे झाले पाहिजे. तू राजा होशील, आमचा काय फायदा, म्हणजे तुझा मुलगा राजा होईल देवव्रत, आमचा काय फायदा. परत आले शंतनू. बापाचंही खूप मोठं समर्पण आहे पोराकरता, खूप मोठा त्याग आहे. जर माझ्या भीष्माला, माझ्या देवव्रताला त्रास होत असेल तर मी करणार नाही लग्न, सोडून दिला विचार. पण उदास राहायचे. भीष्माचार्यांच्या लक्षात आलं की वडिलांना काहीतरी त्रास आहे. बातमी ज्यावेळेला कळाली त्यावेळेला स्वतः इतिहासात पुराणात अशी घटना आहे आश्चर्य करणारी. एक मुलगा बापाच्या सोयरिकी करता जातोय. बापाला स्त्री मागायला, स्वतःला आई मागायला गेला आणि त्या सत्यवतीच्या बापाला सांगितलं, आम्ही तुम्हाला आमच्या बापाकरता पत्नी नाही, आम्हाला आई मागायला आलोय, एवढी आई आम्हाला देऊन टाका. ही सत्यवती. ते म्हटले द्यायला अडचण नाही, पण तू राजा होशील. मी आत्ता संकल्प सोडतो. मी राजा होऊन जर माझ्या बापाच्या विवाहाला अडचण येत असेल तर आत्ता संकल्प सोडतो. स्वप्नामध्ये सुद्धा त्या राजगादीचा विचार करणार नाही. त्याग करतो मी त्या गादीचा. म्हातारं जरा जास्त हुशार होतं. तर म्हणे तू त्याग करतोय, पण तुझं लग्न झाल्यावर तुझ्या पोरांच्या मनात जर राजाचा विचार आला तर मग. पुन्हा गंगेचं पाणी घेतलं, गुळवंचकरण संकल्प सोडला. हा भीष्म, हा देवव्रत, तुमच्या मुलीचा मुलगा राजा होण्याकरता माझी अडचण आहे, माझ्या होणाऱ्या पोरांची अडचण आहे, म्हणून मी संकल्प सोडतो. गंगेचं पाणी साक्षीला घेतो आणि सांगतो
मी आजन्म माझ्या बापाकरता ब्रह्मचारी राहील. लग्नच केलं नाही महाराज. हा पोरानं केलेला बापाकरताचा त्याग आहे, हे समर्पण आहे. समर्पणाशिवाय जग पुढे जात नाही. संसारा एवढे ओझे फेडिले जगाचे. अर्जुनानं ओझं फेडलं जगाचं आपलं. भगवंताकडून ऐकलेली गीता आपल्याला सांगितली, वत्साचे नि ओरसे दुबते होय घर देशे झाले, पांडवांचे निमिसे जगतो धरण. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आऊसाहेब जिजाऊ खेळायच्या, नाना तऱ्हेचे खेळ खेळायचे. मग ते खेळ खेळत असताना कधी आऊसाहेब जिंकायच्या तर कधी मुद्दामून आऊसाहेब शोभांना जिंकू द्यायचे. खेळामध्ये असं करावं लागतं. बाप ज्या वेळेला पोरासोबत खेळतो त्यावेळेला आश्चर्य खेळाचं हे की मुलासोबत हारण्यात सुद्धा एक वेगळा आनंद आहे, आणि तो अनुभवायची आऊसाहेब. पण आज खेळ खेळत असताना आता आऊसाहेबांनी खेळायचे ते खेळही वेगळे होते. आता ते खेळही राहिलेली नाही. आता खेळ नाही, आता मोबाईलचेच खेळ आले. आता कोणते खेळ आहे? दबाकुटी तुमच्याकडे खेळायची की नाही? दबाकुटी म्हणजे गोल चेंडू, अनेक कापड गोळा करून करून त्याला चेंडू ते बांधायचा, जितकी ताकद आहे तितक्या ताकदीनिशी मारायचा. मारा काय म्हणायचं? आबाधुबी. बघा आमच्याकडे त्याला दबाकुटी म्हणतात, आबाधुबी. काय शरीर मजबूत व्हायचं आणि ते मारायचे खेळ आहे की नाही. एक खेळ असा होता आणखी, थोडं कमी उंचीचं झाड पाहिलं जायचं. आता एवढंच नजरेला बघा, हे झाड आहे फक्त त्या कोरफड बाजूला केली, लिंबाचं झाड आहे ते बहुतेक, लिंबाचं आहे ना. त्याच असं झाड पाहिलं जायचं की जिथून ज्या झाडावरून खालच्या डाळीवरून खाली उडी मारता येईल असं झाड, आणि त्या झाडावर सगळे चढायचे. काय म्हणायचे त्याला? हा, सूरपारंब्या. आमच्याकडे त्याला डाबडुबली म्हणायची, डाबडुबली. बरं झालं बंटी बबली नाव नव्हतं त्याला, डाबडुबली. तितक्यात ताकदीनं मी महाराज क्षणात आम्ही सगळे झाडावर चढायचो, क्षणात. म्हणजे इतके खेळ. आमच्याकडे एक खेळ होता जो तुमच्या बघा 100% नसेल, तो मारुतीरायाच्याच मंदिरात खेळला जायचा. फक्त पोराला मारुतीच्या घंटेला लटकून ठेवायचं आणि 3 चक्कर मारायचे त्या पोरांनी. कशाला? मारुतीरायाच्या मंदिराला. तोपर्यंत तो पोरगा लटकलेला पाहिजे त्याला. तो जर खाली पडला समजा तर अख्खा दिवस त्याचा खराब. मी त्या खेळात लटकून पडलो सुद्धा आहे आणि चांगलं भोगलं सुद्धा आहे. हो, खेळ. आता खेळ राहिलेली नाही. आता पबजी अनेक पोरं खेळत खेळत जातात, धपकन विहिरीत पडतात, मिळतात. कितीतरी घटना आपण पाहतोय. आता आयुष्याचाच पोरांनी खेळ केला. मला त्या दिवशी शिवराम महाराजांनी मीडियाला दाखवलं, मी पाहिलं ते एबीपी माझाला. अरे फार कठीण आहे. सातारा जिल्ह्यातली एबीपी माझाला पहिलेली घटना की इंस्टाग्राम नावाच्या ॲप्सला 2 मुली, फार जीवाच्या मैत्रिणी, त्यातल्या 2 मुलीपैकी एका मुलीने स्वतःच्याच मैत्रिणी करता एका खोट्या मुलाच्या नावाने अकाउंट चालू केलं. त्या मुलाशी बोलायला सुरुवात केली. 2 वर्ष त्याच्याशी बोलत राहिली. बोलता प्रेमात पडली. प्रेमाच्या चर्चा सुरू झाल्या. खोटा मुलगा, होती मुलगीच, मुलगा म्हणून बोलते बिचारी. त्याला आपलं जीवन समर्पित केलं. लग्नाचा विचार तिच्या मनात यायला लागला. जेव्हा लग्नाची चर्चा घरी सांगितली त्यावेळेला हरकत नाही, त्याला बोलवून घे, त्या मुलाच्या घरी लग्नाची चर्चा काढ, तो विषय काढ. तुला जर मुलगा वेल सेटल आहे, आवडला आहे तर माझी काही अडचण नाही. म्हणून पोराबरोबर त्या पोरीने त्याच्यावर मेसेज केले की मला माझ्या वडिलांना तुझ्याशी बोलायचं आहे, तू लग्न केलं पाहिजे आणि लग्नाकरता तू होकार दिला पाहिजे. त्या मुलाच्या मोबाईलवरून मेसेज आला, माझा मुलगा रात्री अपघातात वारला, मी त्याचा बाप बोलतोय. मुलगा नव्हताच तर कसा असेल? खोटा मेसेज पाठवला. त्या पोरीने इतका परिणाम करून घेतला की तिनं आत्महत्या केली. महाराज, ती पोरगी संपली ना. जगातले खेळ राहिले, उलट आयुष्याचा खेळ करणारी पोरं झाली आहे की नाही. स्वामी विवेकानंदानंतर एक सुद्धा विद्वान आपण जगाला देऊ शकलो नाही. एक इंस्टाग्राम अमेरिकेचं, व्हॉट्सॲप अमेरिकेचं, फेसबुक अमेरिकेचं, पण वापर करणारी पुरेपूर तुम्ही मी. मोठं आश्चर्य आहे. चला, विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव
समर्पणाची भूमिका. शिवबाराजे आई बरोबर खेळायचे, मग बऱ्याचदा हारलेही जायचं. एकदा महाराज खेळ खेळता खेळता आऊसाहेबांबरोबर हारले असं म्हणतात. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. आऊसाहेब म्हटले, जाऊ दे रे शिवबा, हारला तर हारला, त्याला काय. अरे हारणं जिंकणं हा क्षत्रियाच्या जीवनातला स्वभाव आहे, त्यात काय, दोन बाजू आहे. तो जिंकला तर गादी आहे, मेला तर स्वर्ग आहे. क्षत्रियाने रडायचं नसतं, लढत राहायचं असतं, चालत राहायचं असतं. आऊसाहेब तुम्ही आम्हाला जर हारलात तर तुम्ही मागाल ते देईल असं सांगितलंय. हो, काय मागायचंय तुम्हाला. हाताला धरून बाहेर आणलं आणि किल्ल्यावरून दूर दाखवलं. काय दिसतंय तुला. नगर दिसतंय मा ना. नगराच्या मागं काय दिसतंय. कडेकोट आहे, डोंगर आहे, दर्या आहे, हिरवळ आहे. त्या हिरवळीत लपलेलं काय दिसतंय. दुरून एक किल्ला दिसतोय. त्या किल्ल्यावरती काय दिसतंय. मोगलांच्या साम्राज्याची हिरवळ दिसते. हो, मोगलांचं राज्य होत दिसते. हा, आमची एकच इच्छा आहे शोभा. काय. तिथं ज्या दिवशी तुमचा मावळा तुम्ही घेऊन भगवा लावून याल त्या दिवशी आईचं स्वप्न पूर्ण होईल, एवढं आमच्याकरता करा. काय परिणाम झाला त्या शब्दाचा. डोकंच ठेवलं आईच्या पायावर आणि तिथून पुढचं उभं आयुष्य ते भगवं करण्यात घालवलं. हे आई करता, राष्ट्रा करता, देशा करता, धर्मा करता केलेलं समर्पण आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता इतकं समर्पण जरी आपल्याला करता येत नसलं तरी मला असं वाटतं आई वडिलांच्या प्रति सेवेचं समर्पण आपण जरूर करू शकतो. म्हातारपणामध्ये आई वडिलांशी 2 शब्द गोड बोलणं हे त्यांचं टॉनिक आहे. निदान तितकं तर आपण करू शकतो ना, तितकं तर गोड बोलू शकतो ना. अशी बरीचशी मुलं आहे, मुली आहे का ज्यांनी आई वडिलांच्या सेवेकरता आपलं जीवन झिजवलंय महाराज. हो, आयुष्यभर. मी एक मुलगी पाहिली जिनं आईची आणि वडिलांची त्या सेवेपोटी, त्या प्रेमापोटी, आणि दोघींच्याही किडन्या खराब होत्या म्हणून लग्नच केलं नाही महाराज. लग्नच केलं नाही आयुष्यभर. त्या माऊलीच्या त्यागाला सलाम आहे. लोक कोणाबद्दल काय बोलतील याचा विश्वास नाही, पण त्यांच्या अंतर्मनात शिरलो, त्या कुटुंबाच्या जवळ गेलो की त्यांची धारणा, त्यांची सेवा लक्षात येते. आई वडिलांकरता जगणारी मुलं आज नाही असं म्हणू नका तुम्ही. बरेचशी पोरं आज सुद्धा जगताय. हे माझे विठू दादा, शरद भाऊ, रामदास भाऊ, अरे आई वडिलांवर प्रेम असल्यामुळे हा विधी होतच नाही. सबसी बड़ी पूजा है माता पिता की सेवा. चाहे न पूजे मूर्ति, चाहे न तीर्थी तुझा श्री सबसे बड़ी है माँ बाप की पूजा. जीवनातली सगळ्यात मोठी पूजा. सकळ तीर्थ म्हटले हो ज्ञानोबरांनी. सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे. किती जणांच्या पाठ आहे ओवी, प्रत्येकाच्या पाठ आहे मंडपातल्या, तरी बऱ्याच जणांची ओवी इकडे पाठ आहे, तरी घरी नीट बोलत नाही. तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसार. एर विश्वभरे आदरा मूर्खु जैसा. कीर्तनाला बसलेल्या 50% लोकांचे पाळणे मोठ्या भावानं हलवले आईनं झोपवल्यावर. आज ते चित्र घरात दिसत नाही. मायनं पोराला झोपावं, शेताला जावं. समर्पण आहे. आईचं प्रेम म्हणजे काय गप्पा आहे, चेष्टा आहे. बापाचं प्रेम म्हणजे काय नाटक आहे.
सबसे बड़ी है माँ, 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 माँ से बड़ी सुनील कर भाऊ. कोई नहीं है, माँ से बड़ी कर कोई नहीं है, वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, वाह गुरुजी, सबसे बडी है माँ. मी पहिल्यांदा जगदाळे आबाचं हेच फैसपूरला ऐकलं होतं. आमच्या सोनारबांनी सप्ताह ठेवला होता. डोक महाराजांचं कीर्तन होतं. मी लहान होतो तेव्हा, म्हणजे आता मी मोठा झालो असं नाही, फक्त माझी उंची वाढली. पण मी माझ्या वडिलांसोबत गेलो होतो तेव्हा कीर्तनाला. आमच्या फडावरची सगळीच महाराज मंडळी, काय की नाही, एक आगळा वेगळा आनंद असतो. गप्पा मारणारी लोक, केवळ परमार्थाचा आव आणणारी लोक, आईच्या प्रेमाबद्दल, बापाच्या प्रेमाबद्दल, अरे आई जरा बाजूला ये मित्रा, तुझ्या बच्चा रोग नाही तो नाही. इथं साधन बदला ना होगा, इथं घरात नीट माणसं बोलत नाही, तू काय आध्यात्मिका नादी भौतिक सांगून राहिला यांना. कुंडलीने आता जागी करतं काय. अब साधन बदला ना होगा, संत म्हटले. सोशल मीडियाचा काळ या, घरातलं वागणं, बोलणं, खाणं, झोपणं, नीट राहणं हेच शिकवावं लागेल ना तुम्हाला. संत म्हटले आमची प्रमाण द्या तुम्ही. अब साधन बदला ना होगा, क्या गा रहे हो यार अपनी तान में धूमधाम में, सुनने वाले तो हंस रहे, सुनते नहीं ये कान में. अब तो समझ जाना यह चीज यहाँ चलती नहीं, वैसी चीजें समाज को दीजिए, श्रोता जग से हिलता नहीं. लहर की बरखामध्ये महाराज म्हणतात आपलंच सांगायचं, आपल्या आचारसंहितेला धक्का लागणार नाही अशाच पद्धतीने सांगायचं, पण संतांच्या वचनात सांगायचं, संतांचा आधार घेऊन सांगायचं. आई वडिलांकरता कर्तव्यानं जीवन जगणारी बरीच मुलं या जगात आहे, पण त्यात सगळ्यात मोठं कर्तव्य त्यांचं प्रेम कळलं की निभावलं जातं. आणि तुकोबरांनी नेमका तोच प्रयत्न या अभंगामध्ये केलेला आपल्याला दिसून येतोय. काय म्हणतात महाराज, मुलगा म्हणून जन्माला आला तर कर्तव्याचं ओझ जर तुमच्या डोक्यावरती तुम्हाला फेडायचं असेल तर तुम्ही माझं ऐका. काय केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या आई वडिलांची इच्छा पूर्ण केली पाहिजे. आज या रामदास दादांना, शरद भाऊंना आणि विठू दादांना, आवाड परिवार आणि ताडगे परिवार दोघांचे वडील पुढे जर आहेत स्वर्गात, स्वर्गातल्या देवतेला दान मागितलंय त्यांनी. हो, की आमच्या पोरांना काहीतरी द्यायचंय, श्राद्ध आहे. इतका मोठा सोहळा केला आनंदाचा. अरे आताही त्यांच्या अंतःकरणात एकच दाखतो का एवढा 16 लोकांची जीवन होईपर्यंत पाऊस येऊ नये. आपलं जाऊ द्या, आपण कीर्तनातही ज्याच्या घरचा कार्यक्रम असतो ना त्याला माहिती असतं कसा तो पूर्णतेला जाईल, अशी गळोगळी बिचारी देवाला प्रार्थना करत असतात. काय प्रेम आहे. कार्यक्रमाला जाणं सोपं आहे, कार्यक्रम करून बघा, एखादा आयोजन करून बघा, एखादा आयोजक होऊन बघा, अशी आग उठते गोळा पोटात. साधं आहे का ते. आमच्या वडिलांचा उत्सव पूर्णतेला गेला पाहिजे. मग भगवंत आले म्हटले, ओ चंद्रभान बाबा, आणि इकडून शिवाजी बाबा, तुमच्या मुली, तुमची मुलं, तुमचे सगळे सोयरे हो, काय देऊ त्यांना सांगा. तुमच्या पोराला काय देऊ असं म्हटल्यानंतर जे तुकोबाराय सांगतात, वडिलांच्या अपेक्षेच्या पूर्ती करता श्री तुकोबाराय त्याचं वर्णन या सेवेला निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतात. स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तीर, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तीर, स्वर्ग
पूर्वज इच्छिता तिरज. कीर्तन म्हटलं म्हणजे टाळकरी कीर्तनाचे अलंकार, गायक वादक आहे की नाही. 16 असं साजून कोण म्हणेल हे श्राद्धाचं कीर्तन आहे. अरे सप्तातलं कीर्तन आहे काल्याचं, भरलेला भरगच्च मंडप. तुम्ही कीर्तनाला बघा 80% टोपे आहे बघा, प्रोक्त माणसं ही सगळी बरोबर. सगळी घरातली मंडळी आपतज. माणसानं कूळ जोडताना सुद्धा, नातेवाईक जोडताना सुद्धा वारकरी पाहून नातेवाईक जोडले. इथून पुढे प्रॉपर्ट्या बिपर्ट्या पाहू नका. बऱ्याच प्रॉपर्ट्या इतिहासात जमा झाल्या, काही राहिलं नाही. जुने वाडे लोक म्हणायची हा वाडा काय, वाड्यानं काही साधलं नाही. बघा बघा हवा निघते नुसती वाड्यातून. जमीन विकणारा त्यापेक्षा कोंबडीचं एखादा अंड घेऊन व्यवसाय करणारा परवडला म्हणतात. विदर्भात म्हण आहे. काय किंमत आहे त्या अंड्याला? शुल्लक, एकदम शुल्लक. पण काहीच साधन नाही बो मला, आणि मी दुसरा व्यापारच करू शकत नाही. फोटाने विकेल तो, पण स्वाभिमानानं पोट भरणारा पाहिजे. तशी नातेवाईक स्वाभिमानी जोडा, सांप्रदायिक जोडा, सात्विक जोडा. सात्विक बदमाश जरा सोडा. जगामध्ये काही माणसं सात्विक बदमाश आहे म्हणजे ते बदमाशच आहे, फक्त सात्विक दिसायला. स्नेहवाळी खाटीक पशुपाळी, काय उपयोग आहे त्याचा? परमार्थ करणारा सोयरा भेटला ना, खरंच आनंद वाटतो. तुम्ही जर वारकरी असाल, तुमचा जवळचा नातेवाईक नसू द्या, वारकऱ्याच्या घरी गेल्यावर समाधान वाटतं की नाही. सडा सारवण रांगोळी, बिचारी पांडुरंगाची मूर्ती पाहिली, त्या पांडुरंगाजवळ अगरबत्ती लावलेली असते. ज्ञानोबारांचा एका उजव्या हाताला फोटो असतो, डाव्या बाजूला तुकोबारांचा फोटो असतो. ज्या घरात परमात्मा आहे तिथे 2 संत आहेतच. हो, महाराष्ट्राच्या घराचा परिचयच आहे तो. 2 आजूबाजूला ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. पाहिलं की असं वाटतं काकू द्या बरं पाणी थोडं. काय कायचा मोठा बंगला, देव नाही, कुठली पूजा नाही, आराधना नाही, अख्ख्या घरात फक्त परफ्यूमचा वास येतो. असं वाटतं काय लेखाचे हे बांगलादेशच्या आली इकडे. घराला घरपण देणारी माणसं पाहिजे. तसं घराला घरपण त्या वातावरणाशिवाय नाही. तसं कीर्तन म्हटलं टाळकरी अलंकार, योग्य गायक, योग्य वादक. पण आता यांनी जोडी आमची बालूभाऊ राजगुरू भाऊ कलाकार माणसं आहे दोघे, हुशार एकदम, तर एकदम. आणि बरोबर एका बाजूने आबा आले, एका बाजूने इकडून नगरपट्टा आला आणि इकडून नाशिकाला ना संमिलन झालं. मग काय आनंदाला पारावार 2 गंगेचा संगम झाल्यावर आहे की नाही, एक आगळा वेगळा आनंद असतो. परमार्थामध्ये दिनेश बुवा सोबत कोणी वादक असला सोबत वाजवायचं, सांभाळून घ्यायचं सगळ्यांना. विठ्ठल भाऊ तयारीचे वादक आहे, दिनेश भाऊ सोबत वाजवायचं. समन्वय असला पाहिजे वादकाचा गायकाचा. समन्वय नसला की सारा तिऱ्या रंग होतो, ताळामेळ राहत नाही. म्हणजे काय नाही नाही आम्ही ते आमचे गुरुजी म्हणायचे, मोठे मोठे राजे गेले, तू कुडी काढला चिलपूरची चौरी. त्या 52 पत्त्यातली एक चौरी स्वतःला समजतो. अरे चांगल्यांच्या गाड्या परत गेल्या. ऐक, परमेश्वरानं दिलेलं साधन परमेश्वराकरता विनयात खर्च करायचं. त्यामुळं इथं आलेली मंडळी पुण्यवान आहे, नशीबवान आहे. सगळ्यांनी हे पहिलं चरण घरी घेऊन जा. मी खूप ठिकाणी श्राद्धाला या अभंगाचं चिंतन करतो, वेगळ्या वेगळ्या भूमिकेत. आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने दुसऱ्या चरणापासून या अभंगाची भूमिका मी मांडण्याचा प्रयत्न केला. हा अभंग अर्थाकरता घ्यायचा नसतो, वक्ते बाबा हा अभंग कीर्तनाला घ्यायचे. हा अभंग आशीर्वादाकरता घ्यायचा असतो पूर्वजांच्या. त्यावेळेला वक्ते बाबा म्हणायचे, आज म्हणावं स्वर्गामध्ये ज्यांचे पितर गेले त्यांनी प्रार्थना केली, माझ्या रामदास दादाच्या, शरद भाऊच्या आणि विठ्ठलाच्या पोटी स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज वंशी भक्तराज व्हावा कुणी. आमच्या कुटुंबामध्ये जशी आमची मुलं वागताय तसाच सदाचार जोपासणारा एखादा मुलगा या प्रत्येकाच्या पोटी तू जन्माला घाल देवा. हे दान आई वडिलांनी आपल्याकरता मागितलं. आपला बाप इहलोक सोडून परलोकाला गेल्यानंतर सुद्धा पोराकरता काय मागू शकतो त्याचं ज्वलंत आणि उत्तम उदाहरण तुकोबारांनी या अभंगात दिलेलं आहे. माझ्या पोराकरता एवढं द्या. का हो महाराज, जर ते दान आम्ही तुमच्या मुलाच्या पदरात घातलं तर त्याचा तुम्हाला काय फायदा? अभंगाचं पहिलं चरण.
स्वर्गीचे पूर्वज धन्य हरी भक्त जन्मल जवळ हरी भक्त जन्मल जवळशी कर्ण हरी भक्त जन्मल जवळशी धन्य हरी भक्त जन्मले हरी भक्त जन्मल जवळशी हरी भक्त जन्मल धन्य हरी भक्त जन्मले धन्य हरी भक्त जन्मले हरिभक्त जन्मला ज्या वंशी सकळ कुळासी तारील. जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात, तो हरिभक्त ज्या कुळामध्ये जन्माला आला तो हरिभक्त त्या कुळाचाच उद्धार करेल. सकळ कुळासी नुसतं एखाद्या कुळामधल्या एका सदस्याकरता नाही, इथं या मुलांनी केलेल्या श्राद्धविधीचा परिणाम दोन्ही कुटुंबाच्या कुळाकरता होणार आहे. आणि तो झालेला परिणाम कशाच्या आधारावर? केवळ केवळ त्याच्या हरिभक्त या पदाच्या आधारावर. मनुष्याने आयुष्यामध्ये हरिभक्त व्हावं, दुसरं काही. जोग महाराज ज्या वेळेला आपली सही करायचे, थोडा आवाज दे, थोडा सही करायचे त्यावेळेला ते खाली लिहायचे, पंढरीचा वारकरी विष्णुबुवा जोग. ते दुसरी कोणती पदवी लावत नव्हते, कुठली उपाधी लावत नव्हते. उदंडची झाले जन्मोनिया मेले, परी त्यांचे नाव निघे कोणी चराचरी. कोण नाव घेतो कोणाचं? पण जोग महाराजांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रातल्या कीर्तन परंपरेचा इतिहासच सांगता येत नाही. याचं कारण आहे त्यांनी स्वतःला हरिदास म्हणून घेतलं. महाराज म्हणतात स्वतःला आम्ही मोठे, आम्ही 7-7 पिढ्या. तसं नाही, महाराज म्हटले आम्ही कोण आहे? होईन भिकारी पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. कोणाचंही दास होण्यात काय मजा आहे? संसाराची आंधणी दासी नाटामध्ये तुकोबरे बोलतात. इथं तर माणूस दासच आहे, त्याला दासच व्हावं लागतं. इथं पर्याय नाही. दास होऊनच जगल्याशिवाय त्याचा प्रपंच पूर्णतेला जात नाही. एकदम माणसाचा प्रपंच त्या सायकल सारखा आहे. पुढचं चाक बाई, मागचं चाक आपण. त्या मागच्या चाकाचा सायकलचा अंदाज केला की असं वाटतं सगळं तर याच्याच भोवती. स्टँड माग, कुलूप माग, कॅरी माग, व्हील माग,
चैनचा अख्खा ताण माग ते पुढे नुसतं फिरत राहत. बरं इतकंही सगळं काही गतिरोधक मध्ये आले की ब्रेक कोणाला करावं लागतं मागे. चुकून एखाद्या वेळेला पुढचे ब्रेक मारून पहा बरं. समजा दात राहिला तर नाव बदलून ठेवा. सहन करणे हेच बरोबर. एक दिवस माझी बायको मला म्हणे तुम्ही लय भोळे हो, लोक चंद्रावर चालले तुम्ही अजून धोत्रावर आहे, तुम्ही लय भोळे. म्हटलं मी भोळा हे माझ्याही लक्षात आलं आता. हो म्हणे खरंच भोळे तुम्ही, तुम्हाला कोणी फसवू शकते बाजारात. म्हटलं मला कोणी फसवू शकते हे लक्षात आलं, पण फसवणाऱ्याच्या यादीत पहिला नंबर तुझ्या बापाचा आहे. मी इतका भोळा आहे मला आज समजलं बुवा. प्रपंचाचं नाव सहन करणं गुळवंशकर. काय तिथं कोणाला आपलं रडगाणं दुसऱ्याला सांगत बसू नये. जगन्यंत्याला दया आली की रडगाणं सांगावं लागत नाही. सहन केलेलं काय सांगायचं. निळोबारे म्हणतात ना, सहन केलेलं सांगितलं नाही हो माझ्या गोपिकांनी. काय काय सहन केलं, काय काय त्यागलं. याच्यासाठी वो याची लागी वो याच्यासाठी वो लागी वो ते जियले भोग, याची लागी वो केले नाना याग, याची लागी वो अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग. जन्मोजन्मांतरी केली सूचना, याचा काय याची लागी वो वसविले निर्जना. बक्षिले फळमूळ प्राशिले जीवना. याच्यासाठी केलं, याच्यासाठी एवढं सहन केलं. पण कशासाठी, काय मिळवण्यासाठी, हरिदासी पद मिळवण्यासाठी. आणि मग ज्ञानोबारे म्हटले, निवृत्ती प्रसादे मी गोडियो ज्ञानदेव म्हणे, निवृत्ती निर्गुण दिदल संपूर्ण माझे हाती, दिदल संपूर्ण माझे हाती, माझे हाती हो, दिदल संपूर्ण माझे हाती. निवृत्ती निर्गुण माझे हाती.
केलं त्यांनी? येवोनी गुरुनाथे मस्तकी ठेविला करू. अहो त्यांनी आले, आमच्या मस्तकावर कर ठेवला, अज्ञानंद कार फिटला, आमचा प्रवास सुरू झाला. नाथ महाराज म्हटले, एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारू. माझा श्री गुरु उदार आहे, धर्म जागो. महाराज म्हटले, आज आम्ही जो प्रवास करायला लागलो त्या प्रवासामध्ये धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव. आम्हाला देव दाखवला. देव दाखवण्याचं पद देणारे संत आहे. आणि एकदा ते पद मनुष्याला मिळालं देव पाहण्याचं, देवापर्यंत जाण्याचं, की हरिदास या पदापर्यंत आपण आलो असं समजायचं. आणि त्याच हरिदासाच्या कुळात जर ती प्रजा, तो विवेक, ते वैराग्य, ते ज्ञान, ती भावना जन्माला आली, मग ती मुलाच्या रूपानं येऊ नाही तर मुलीच्या रूपानं येऊ. ती मुलगा किंवा मुलगी परिणाम काय करते कुटुंबावर? सकळ कुळासी तार येईल. कुळाचा उद्धार करते. कुळाचा उद्धारच नाही, त्याच्याही पलीकडं ज्या वेळेला मनुष्य स्वकर्माने दोषी मानला जातो आणि त्या कर्माची शिक्षा परमात्मा आपल्याला सगळ्यांना विशिष्ट ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो, त्या मुलाचं जर साधनेचं बल विशेष असेल तर तुकोबारे म्हटले, त्या यातना कमी करण्याची सुद्धा ताकद केवळ केवळ त्या हरिदासाकडे आहे. त्याचा खुलासा तुकोबारे देतात अभंगाच्या तृतीय चरणात. यमदंडा चुकविले यमाचे यमदंडा चुकविले विठोबार कुमारी टाळी वाजवा, बोला सगळ्यांनी म्हणा. विठोबार कुमारी हार घालणार रे त्याला. विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान महाराज की, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर भगवान, महारुद्र हनुमान की विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय 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 जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय पुंडरी कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय.
ढोपर कुमाई जय जय ढोपर कुमा ओ ना. एवढा मोठा हार घातल्यावर असं वाटतं पोळ्याच्या दिवशी बैलाला कसं वाटत असेल. सगळ्यांना मनापासून आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे. जो पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा तुम्ही चांगला उत्सव आई वडिलांचा केला, तसं तर मला जरा आता सगळीकडे पाऊसच आहे. आमच्या भागात प्रचंड पाऊस आहे, तुमच्यापेक्षा जास्त पाऊस आहे. पाऊस होतो की नाही, त्यात पावसात चालू झालं कीर्तन तत्वज्ञान कोणी पावसात ऐकू शकत नाही. थोडा पाऊस चालू झाला की माणूस म्हणतो बाल्याची माय बाल्यान बाली गे दार लावून गाव जाऊ दे वाहून. गावाचं काय, पण आईवडिलांवर असलेलं प्रेम, नितांत श्रद्धा, त्या श्रद्धेपोटी वरुण राजाने सुद्धा आपल्यावरती निश्चितच या दोघी परिवारावरती कृपा केली आणि तुमचा आजचा हा यज्ञ खऱ्या अर्थाने विठ्ठल भाऊ फलद्रूप झाला. वडिलांनी फलद्रूप केला या दोन्ही परिवाराला. मग ते रामदास भाऊ, शरददादा आणि खूप राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातली मोठी माणसं इथं काम करणारी सगळी आलेली, त्या सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. यमाचे यमदंड चुकविल नरक वंशी झाली एक हरिभक्त. छान आबांनी तिसरं चरण म्हटलं, काय करेल तो मुलगा यम यातनेचे पितर चिंतिता ती निरंतर. आपल्या दोषानं निरंतर आपण यातनेनं त्रस्त होतो, त्यावेळेला देवाशिवाय कोणीही आपला वाली असत नाही. मग त्यावेळेला परमेश्वराला प्रार्थना केली का तो मदतीला धावून येतो, पण कोणाच्या रूपानं येतो? वंशी झाली एक हरिभक्त. स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज वंशी भक्तराज. वा वा कोणी. म्हणून भक्तराज आपल्या घरामध्ये आपला मुलगा असावा. देव मानणारा, संत मानणारा, संत विचार मानणारा. देवाच्या पलीकडे या जगामध्ये काही ताकदीचा अंदाज लावणारी बहादर निघाली, नापास झाली. माझ्याजवळ बल पाहिजे, बलाशिवाय जग सलाम करत नाही. अरे मनू भाकर नावाची एक पोरगी 22 वर्षाची, या भारताच्या जोडीत तिनं पहिल्यांदा 2 कांस्य पदकं घातली. बलाशिवाय सलाम आहे का? तसं कोणी सलाम करत नाही महाराज. काळ गुलाम सलाम करी तुको बरे म्हटले. तो काही जागीरदार का आम्हाला सलाम करतो? अरे काळ आम्हाला सलाम करतो का? आम्ही हरिदास आहे. बल असल्याशिवाय काळ सलाम करू शकत नाही, जग सलाम करत नाही. 13 दिवस बापाचा फोटो घरात न लावणारी पोरं सुद्धा याच जगात पैदा झालेली. 10 वर्ष झाले, 20 वर्ष झाले आजोबांचं पुण्यस्मरण करणारी नातवं सुद्धा याच जगात आहेत. हा आपल्या आपल्या संस्कारातला फरक आहे. एकाच बापाच्या पोटी देवही झाले आणि एकाच बापाच्या पोटी दैत्य झाले. आपल्या बापाकडून आपण काय स्वीकारतो ते महत्वाचं आहे. एकाच बापाचा मुलगा जेलमध्ये गेला आणि एकाच बापाचा मुलगा कीर्तनाला आला, पंढरपूरला आला. त्या पंढरपूरला आलेल्याला विचारलं, का रे तू वारकरी कसा झाला? तो म्हटला, मी माझ्या बापामुळे झालो. माझा बाप रोज दारू पिऊन यायचा आणि माझ्या आईला मारायचा. माझ्या आईचं ते जीवन मी पालन, मी ठरवलं रे बापरे, इतक्या घाणीच्या साम्राज्यात आपण जायचं नाही. भर तारुण्यात माझ्या आईला पतीचं सुख भेटलं नाही, म्हातारपणात तिला पोराचं सुख द्यायचं, सुखी ठेवायचं आईला. इथून पुढे माझ्या आईला त्रास होणार नाही याची जबाबदारी मी घेतली. मग काय करायचं? आपण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालायची, एकादशीचं व्रत करायचं, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करायची, वारकरी म्हणून जीवन जगायचं. म्हणून मी वारकरी झालो. त्याचाच भाऊ दुसरा जेलमध्ये पकडला, नाशिकला. त्याला विचारलं, का रे तू जेलमध्ये कसा झाला, तू चोरी करणार कसा निघाला? तो म्हटलं, मी माझ्या वडिलांमुळे चोर झालो. आमचे वडील दारू पिऊन घरी यायचे आणि अख्ख्या गल्लीत आमच्या बापाचा रुबाब चालायचा. आमचा बाप गल्लीत आला की गल्लीतली पोरं सगळी घाबरायची. आमच्या आईला आमचे वडील मारायची. मी विचार करायचो आपणही असा रुबाब टाकायचा वाड्यात, गल्लीत, घरात असा दरारा निर्माण करायचा. अरे काय दरारा निर्माण करता करता अख्खा आयुष्याचं मातेरं करून घेतलं. त्यानं आयुष्याचं सोनं केलं. तुम्ही दृष्टीनं जे पाहता त्याच्यातून स्वीकारता नेमकं काय ते महत्वाचं आहे. अंतकाळामध्ये हरणाचं स्मरण झालं, जड भरताला हरणाच्या कुळात जावं लागलं. अनंत काळात नारायणाचं स्मरण झालं तर अजामिळाला सगळी पापच संपवता आली. अंतकाळात जी वासना होईल परमेश्वराच्या दिशेनं जाणारी, ते आपलं जीवन फलद्रूप ठरवत असते. पण त्याकरता संतांचं आपल्याला ऐकावं लागेल. कोणाचंही ऐकू नका. झुंबराबर झुम शराबी, त्याच्याबरोबर आपली खराबी. कोणाचंही ऐकायचं नाही. ऐकायचंच असेल तर आपण एक प्रकरण या महाराष्ट्रात प्रकाशित केलं, त्याचं नाव आहे पिंगळा नावाचं प्रकरण. तेवढं ऐका जे तुम्ही मला खालून सांगताय, म्हणा 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 तेवढं ऐका, ऐकवा, पहा, आनंद घ्या. फार सिरियस आयुष्य जगू नका.
इथं किती चांगलं वागा 100 पैकी 100 गुण कोणी देत नाही. किती नीट वागा 100 पैकी 100 मार्क कोणी देत नाही. किती पक्ष बदला कायम स्वरूपी माणसं निवडून देतच नाही. कोणत्याही संघटनेचं काम करा, संघटना आपल्याला 100 पैकी 100 मार्क देत नाही. कोणाही समाजात जन्माला या, त्या समाजात जन्माला येऊन लोक आपल्याला चांगलं म्हणतच नाही. हे सूत्र या आयुष्याचं, हे पूर्व इतिहासकारांना लावा. नजरेनं पार इतकी चांगली वागलेली माणसं जर इतका त्रास झाला, आपलं काय? आपण आता कोणाचं ऐकायचं नाही. आपण ऐकायचं कोणाचं? संतांचं. अन्यथा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल एक तारीख सब एक साथ शरद शेवटी बा काळ बांधून येईल. शरद शेवटी बा काळ बांधून येईल. शरद शेवटी बा काळ बांधून नेईल. शरद शेवटी बा काळ बांधून नेईल.
माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली यमाचे यमदंड चुकविल नरक वंशी झाली एक हरिभक्त, परिणाम तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे तया, त्या पितरांनी पोरांना आशीर्वाद द्यावा या भूमिकेत केलेला हा विधी वैकुंठवासी प्रातस्मरणीय चंद्रभान बाबा, वैकुंठवासी शिवाजी बाबा आणि या दोघांचे सुपुत्र आदरणीय विठोदादा, आदरणीय रामदासभाऊ आणि शरददादा, त्यांच्या सगळ्यांच्या भगिनी अर्थात दोघांच्याही चंद्रभान बाबांच्या आणि शिवाजी बाबांच्या मुली, पूर्ण परिवार, त्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं मी आपल्या सगळ्या आलेल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातल्या मान्यवरांना मनापासून धन्यवाद देतो की या परिवाराच्या दुःखामध्ये आपण सहभागी झालात, या दुखवट्याला तुम्ही सगळे आलात. खूप मोठी ऊर्जा, नाविन्य आणि बळ तुमच्या उपस्थितीतून या सगळ्यांना मिळेलच. असंच प्रेम, आशीर्वाद आणि माया सदोदित या परिवारावर आपण असू देत ही सदिच्छा, शुभकामना व्यक्त करतो. रविदासजी महाराज जगदाडे, शिवरामजी महाराज बोराडे, नकुलजी महाराज, विठ्ठल महाराज आणि एकदा जोरदार टाळी हरिभक्तपरायण दिनेश महाराज मोजाळ यांच्याकरता वाजवा. यांनी गोड आपल्याला सगळ्यांना पिंगळ्याचा आनंद दिला. सुंदर या परिसरातली, या राज्यातली एक दर्जेदार सिस्टीम आमचे सुनील भाऊ यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आमचे राजगुरू भाऊ, बाळू भाऊ यांना मनापासून प्रणाम करतो. जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल. गुरुजी प्रसादन म्हणतील आणि प्रसादन झाल्यानंतरच सगळ्यांनी उठायचं. विठ्ठल जय जय, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. घोडे घोडे वेडे वा घोडे